मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून 7/12 कोरा करावा आणि घृष्णेश्वर कारखान्याची वाढती मनमानी आणि निष्क्रिय राज्य सरकारच्या विरोधात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीनं खुलताबाद तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी केलं। मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। घृणेश्वर सहकारी साखर कारखानदार आणि चेअरमन संचालक मंडळांना वाढीव पेमेंट देण्याच्या नावाखाली खोटं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे तात्काळ दाखल करावे आणि गाळप परवाना रद्द करावा। कारखान्याचा ऊस मोजणी काटा पारदर्शक करावा। खुलताबाद तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांचे थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी। खरीप हंगामातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी। तसेच मका या पिकावरील लष्करी अळीनं बाधित पीक क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी यांसह अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा खुलताबाद तहसील कार्यालयावर काढण्यात आला। यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते। छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शेतकरी बैलगाडी मोर्चात खुलताबाद तहसील कार्यालयावर काढण्यात आला आहे। येणाऱ्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे, घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाने शेतकऱ्याचे वाढीव पेमेंट लवकर देण्यात यावे व मका पिकावरील पंचनामे करून शासनाने त्वरित मदत करण्यात यावी। जर शासनाने पंचनामे करून जर मदत केली नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल। NTV न्यूज मराठी, खुलताबाद, औरंगाबाद।